Today is a auspicious day and the greenery work for August and September also, because greenery always make woman very strong. So today is life is like this, that I have met to my elder brother Mr. Ram Kadam with a spiritual waves of back birth in a last birth. Okay, so he have agreed that I was his perfect relatives in last birth. Okay, so before that I have get the proper dream achiever Mr. Fadnavis and his all the goal of Hi-Fi project. Okay, because in future Mr. Fadnavis CM of Maharashtra and myself, we will work togetherly for such a types of that super engine in Maharashtra. Okay, so this was the dream achiever goal today. And myself, I am a Sharad Katare over here. This is a greenery. And just now, I was made to my brother, Mr. Ram Kadam, for a future plan of one Jay Mallar temple. Okay. म्हणजे थोडक्यात असं की मराठीमध्ये सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. जरी आपण स्पेस सायंटिस्ट असलो किंवा आपल्याला अद्वितीय शक्ती प्राप्त झाल्या देवाच्या, बरोबर, पण त्या शक्तीने आपण फक्त मानवाचं कल्याण आणि त्याची भविष्य घडवू शकतो, त्याची जडणघडण आपण करू शकतो. बरं काय दिगंबर भाऊ, पण येत्या काळामध्ये महाराष्ट्राला आपण अद्वितीय अशी सामाजिक संघटित आणि समृद्ध अशी रचना देणार आहोत की ते अद्वितीय कार्य होऊन जाईल. ओके, कारण की इतक्या दिवस आपण फक्त वचनं दिली, आता आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरतो. म्हणजे मी स्वतः, बाकी रामभाऊंचं कार्य हे ह्या ग्रीनरीसारखं आहे, अतिशय संजीवन काम. फडणवीस साहेबांचं कार्य कसं आहे तर बघा, ह्या प्रोग्रेसिव्ह मेगा हायवेच आहे, हा एकनाथ शिंदे साहेबांचा हायवे, आणि त्याची गती आणि त्याचं जडणघडण फडणवीस साहेब करत असतात. बरोबर, आणि वास्तविक आपल्याला राजकारणातला बोलण्याचा अधिकार नाही आहे, पण हे असे अतिशय दिव्य माणसं जर आपल्याला भेटतात आणि त्याच्यातून आपला दृष्टांत हा शेलार साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, या सगळ्या महामेरूंकडे आपला दृष्टांत चालला आहे, तर आपल्याला नक्कीच देशाची सूत्र अतिशय व्यवस्थितपणे चालवावं लागतं. तर राजकारणासाठी मी जवळजवळ 40 दिवसाचा वेळ दिला आहे, कारण की आई वारल्यानंतर माझं काळीज खूप वेदना झाल्या होत्या. माझ्या पण काळजाला. रामभाऊची आई आणि माझी आई एकच आहे. फक्त प्रश्न एवढा आहे की आम्ही शरीराने जरी वेगळं असलो तर मन आणि आत्मा एकच आहे. बरोबर, आणि दिगंबर भाऊंना पण मी सांगत आहे की कृपया त्यांनी घाटकोपर पश्चिमेचे सगळे प्रोजेक्ट घ्यावेत. चक्रधर स्वामींच्या मंदिरातून चालू करायला काही हरकत नाही, कारण की मी रामेश्वर देवालयामध्ये तसे अक्कलकोट स्वामींचे छोटे छोटे वटहुकूम पाठवलेले आहेत. ओके, आणि आता आज माझा शनिवार उपास आहे. मी साधा चहा पण पिलेला नाही सकाळपासून, जॉगिंग केली आहे भरपूर. तर आजची जॉगिंग फक्त 10 किलोमीटर होती. आज काय 18 किलोमीटर आपल्याला पळता आलं नाही. तर हे त्याचं प्रमाण आहे. बघा माझे शूज वगैरे आहेत ना, हे त्याचं प्रमाण आहे की मी इतकी जॉगिंग केलेली. बरोबर, आणि जिवंत व्हिडिओ आपल्याला कसं पळता पळता असे जिवंत व्हिडिओ बनवता येत नाही. बरोबर, त्याच्यामुळे आपण काय करतो, तर येत्या काळामध्ये आपण व्यायामाच्या सुसंधी नवीन तरुण मुलांना देणार आहोत. आणि पावसाळा असून खडखडीत ऊन पडलं. बघा इथे वरती ऊन आहे, अतिशय सुंदर ऊन आहे. हे श्रावण महिन्यातील अतिशय सौंदर्य आहे या सृष्टीला, आणि हे सगळं सौंदर्य
घाटकोपरच्या वनराईतील पूर्व 11वी-12वीच्या वर्षातील आहे. पुढे आता आपल्याला नाशिककडे पण खूप काम आहे, पुण्यात काम आहे आपल्याला, अहमदाबाद, सुरत, वापी, वलसाड, बडोदा आणि आणंदमध्ये सुद्धा आपल्याला खूप काम आहे. अगदी म्हणजे सोमनाथपर्यंत सगळी कामच काम आहेत आपल्याला, वेरावल सोमनाथपर्यंत कामच काम आहे. तर आजची व्हिडिओ मात्रा अशी आहे की ह्या व्हिडिओ मात्रेतून आपण मोटिवेशनल स्पीकर असतो 100%, आणि देश घडवणे हे आपलं कर्तव्य आहे. मालभरापासून. स्वामी समर्थ. जय शिवशंकर.